नमस्कार. आज आपण बरोबर 1 किलो कैरीचा गुळांबा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. गुळांबा पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त असा रसरशीत आणि दाणेदार तयार झालेला आहे. विशेष म्हणजे जरासुद्धा साखर वापरलेली नाही, पूर्णपणे गुळामध्ये बनवलेला आहे, त्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेला आहे. गुळांब्याला काही दिवसाने काय होतं, बुरशी यायला सुरुवात होते, काळा रंग येतो, वास येतो. तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. सध्या बाजारामध्ये भरपूर कैऱ्या आहेत, त्यामुळे आपण काय करतो, कैरीचं लोणचं, कैरीचा गुळांबा, कैरीचा जाम, कैरीच्या आंबट गोड वड्या असे भरपूर पदार्थ बनवतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गुळांबा. आता हा गुळांबा ना जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट लागतो. त्यासोबतच लहान मुलांना तुम्ही चपाती भाकरीसोबत तुम्ही हा गुळांबा त्यांना देऊ शकता. त्यांना सुद्धा फार आवडेल. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. व्हिडिओ जरासुद्धा कुठे आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.